स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 152. गलबत दूरवर फेकली होती. आतील खलासे कसे बसे वाचले होते, पण कुठल्याही क्षणी मृत्यू आपल्याला कवटाळणार हे त्या सर्वांना स्पष्ट दिसत होते. कारण गलबत आता खालून फुटले होते आणि पडलेल्या भोकातून पाणी गलबतात शिरू लागले होते. त्यातच एका मागोमाग एक अशा लाटा येऊन कोसळत राहिल्या होता. किनाऱ्यावर उभे असलेले कोळ्याचे कुटुंबीय आता मात्र आकांत करू लागले होते आणि गलबतात असलेल्या कोळ्याचा धीर पार खचून गेला होता. आता आपण जगणार नाही ही भावनाच मनुष्याचे खच्चीकरण करून टाकते. आणि गलबतात अडकलेली कोळी त्याला अपवाद नव्हते. लक्ष्मणा, माझ्यानंतर माझ्या बायको मुलांचे काय होणार? माझ्या आईचे मी एकुलता एक आहे. माझ्यानंतर माझ्या आईचे काय होईल? मला मरायचं नाही रे लक्षा, मला मरायचं नाही. गलबतात विविध प्रतिक्रिया होत असतानाच एक कोळी संतापाने म्हणाला, तुझ्यामुळेच सारे झाले. आपण मरणार लक्षा, तुझ्यामुळेच. त्याच्या संतप्त उद्रेकाने लक्ष्मण कोळी क्षणभर मृत्यूचे तांडव विसरून गेला होता. तुला सांगून सुद्धा तू ऐकलं नाहीस आणि गलबत मागे फिरवला नाहीस. आता तुझ्या कर्माची फळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना भोगावी लागणार. लक्ष्मणा, तुला आमच्या शिवाशापांचा धनी व्हावे लागणार. आमचा तळतळाट तुला लागणार. तुझ्या कुटुंबियाला भोगावं लागणार. लक्ष्मण कोळ्याचे डोळे भरून आले. त्या क्षणी लाठाने विरकवलेला गलबत्त त्याने स्वतःला सावरण्याचा अजिबात प्रयत्न केला नव्हता. आपल्या सहकाऱ्यांच्या हृदयाचे बोल ऐकतात त्याचे स्वतःच्या जीवावर आसक्ती नष्ट झाली होती आणि त्याने हात जोडून स्वामींना हाक मारली, अक्कलकोट निवासिनी आई, मी शरण आलो आहे तुला. मी मरणाला तयार आहे, पण माझ्या सहकारी बांधवांना वाचव आणि त्यांना सुखरूप किनाऱ्यावर पोहोचव. माझ्या अविवेकाची शिक्षा त्यांना देऊ नकोस. एक प्रार्थना आहे की अक्कलकोट निवासिनी आई, या जन्मी तुझी सेवा करण्याची संधी मला वारंवार मिळाली नाही. पुढील जन्मी माझ्याकडून तुझी सतत सेवा घडो. एक भयंकर लाट येऊन गलबत्ताला धडकली होती. पुन्हा गलबत्त भिरकावले गेले होते. काही कोळी गलबत्त्या बाहेर फेकले जात होते. सर्व सुटकेचा सुस्कार सोडित असतानाच एकाएकी गलबत्ताला खालून वेगाने पारी शिरत असल्याचे सर्वांना जाणवले होते. सर्वांची पाचावर धारण बसली होती. गलबत्त हळूहळू बुडू लागले होते. प्रत्येक जण आधारासाठी कटड्याचा, काठीचा, खांबाला मिळेल त्या वस्तूला गच्च पकडून स्तब्ध उभे राहिले होते. हळव्या मनाने प्रत्येक जण मृत्यूला सामोरे चालला होता. काही क्षणातच गलबत्तानी गलबत्ताबरोबर साडे बुडणार होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ.